लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री बस स्थानकात चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडून चोरी केली। बस स्थानकातील अंधारामुळे चोरट्यांची दिवाळी। फुलंब्री बस स्थानकात अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडून केली चोरी। शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच रहदारीच्या ठिकाणी व धार्मिक स्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व त्याचे नियंत्रण फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आले। आमदार, खासदार तालुक्याला व शहराला गतवैभव व विकासाची गंगा वाहत असल्याचे नुसते आव आणत आहेत। फुलंब्रीच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी शहरातील महामार्गावरील दुभाजकामध्ये त्यांच्या नावाचे फलक लावून असे स्पष्ट लिहिले आहे की फुलंब्री नगरीतील दुभाजकामधील सुशोभीकरणाची संकल्पना, मांडणी, लागवड आणि देखभाल आमदार अनुराधा अतुल चव्हाण या स्वतः करत आहेत। मात्र दुभाजकामधील खांबावर दसरा, दिवाळीच्या दिवसात सुद्धा उजेड दिसला नाही। अनेक दिवसांपासून शहरातील टी पॉइंटवरील हाय मास्टचे एक लाईट व्यतिरिक्त सगळे लाईट्स बंद आहेत। नगरपंचायत कार्यालयासमोरील सुद्धा 4 लाईट अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहेत। तसेच सर्व लाईट बंद असल्यामुळे महामार्गावर अंधाराचे साम्राज्य सध्या दिसून येत आहे। त्याचप्रमाणे शहरातील दरिद्री समजले जाणारे व शहराच्या इज्जतीची लक्तरे करणारे बस स्थानक तालुक्याची लाच वेशीला टांगत आहे। बस स्थानकात रात्रीच्या वेळी काळोख अंधार असल्याने दुसऱ्यांदा चोरांनी डल्ला मारला। दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री फिजा नाचल सेंटर नावाचे बिस्लेरी पाणी बॉटलचे दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 30,000 रुपयांची चोरी केली। चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। या प्रकरणी दुकान मालक इलियास रियाज शेख यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली असता भारतीय न्यायसंहिता BNS 2023 नुसार कलम 334(1), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुनील सोनवणे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.